नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2024-25 साठी खरीपांची अंतिम पैसेवारी जी आहे ती आता शासनाकडून जाहीर करण्यात येत आहे आणि त्यानुसार जर आपण गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जाहीर होताना दिसत आहे। आपल्याला आता आपण सुरुवातीला जर बघायला गेलं तर आपल्याला परभणी जिल्ह्याची आपल्याकडे आलेली आहे आणेवारी पैसेवारी अंतिम। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं व्यवस्थित माहिती मिळणार आहे आणि याच्याच आधारावर आपल्याला जो काही आपला अनुदान आहे ते अनुदान मिळणार मित्रांनो। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। कोणते तालुके याच्यात आहेत, किती तालुक्यांना किती आणेवारी जाहीर झाली ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात। परभणी जिल्ह्याचा विचार केला 47.30 पैसे, तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 47.82 पैसे एवढी जाहीर करण्यात आली आहे। आता परभणी जिल्ह्यातील 833 गावांमध्ये आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 706 गावांमध्ये या दोन जिल्ह्यातील एकूण 1539 गावांची खरीप हंगामाची जी काही अंतिम पैसेवारी ती अंतिम पैसेवारी आता शासनाकडून जाहीर झाली। जर आपण थोडक्यात परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व 833 गावांतील लागवडी योग्य क्षेत्र हे 5,70,043 हेक्टर एवढं होतं आणि यंदाच्या 2024चा जर विचार केला तर खरीपातील पेरणी क्षेत्र 1,31,851 हेक्टर, तर पडीक क्षेत्र 38,000 एवढं होतं। या सर्व गावांचा यंदाचा खरीप पिकांची अंतिम आणेवारी पैसेवारी 47.30 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे। आता हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर 668 आणि रब्बीची 38 एवढी सगळी गावे याच्यामध्ये आपल्याला लागवडी योग्य क्षेत्र 4,03,638 हेक्टर होतं आणि यंदाच्या 2024च्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र 3,82,606 हेक्टरवर, पळी क्षेत्र 35,667 हेक्टर आणि जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी होती 47.50 पैसे आली। आता खरीप पिकांची जी काही अंतिम पैसेवारी असते ती 50 पेक्षा कमी असलेल्या गावांत दुष्काळग्रस्तांची सवलत लागू होऊ शकत नाही आणि त्या जमिनीमध्ये महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीची निगडीत कर्जांची वसुली स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सूट, शालेय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही बदल, शिथिलता, आवश्यक तसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपांचं वीज जोडणी खंडित न करणे या सवलतींचा समावेश असतो। आता ही जी काही आणेवारी यांनी दिली ही 47 पॉईंट किंवा 49 पॉईंट अशी दिली असल्याने या जिल्ह्यांना या योजना लागू होत नाही। आता खरीप हंगामात जर आपण विचार केला तर 2024ची काही अंतिम स्थिती आहे आणि त्या अंतिम स्थितीनुसार जर आपण गावांचा तालुक्यांचा विचार केला तर परभणीमध्ये मित्रांनो, परभणीमध्ये 46.0 एवढी त्यांनी अंतिम आणेवारी जाहीर केली आहे। जिंतूर तालुक्याचा विचार केला तर 47.60 एवढी त्यांनी जाहीर केली आहे। सेलूचा विचार केला तर 48 एवढी त्यांनी जाहीर केली। त्याच्यानंतर मानवतचा विचार केला तर 47.56 एवढी आणेवारी यांनी जाहीर केली। त्याच्यानंतर पाथरीचा जर विचार केला तर पाथरीमध्ये त्यांनी 44 दाखवली, सोनपेठमध्ये 45.44, गंगाखेडमध्ये 48 दाखवली, पालमचा विचार केला तर पालममध्ये 48 एवढी दाखवली, पूर्णाचा विचार केला तर 47.86, हिंगोलीचा विचार केला तर 47.50 एवढी त्यांनी दिली आहे। कळमनुरीमध्ये 47.26 एवढी त्यांनी जाहीर केली, वसमतमध्ये त्यांनी 48 एवढी आणेवारी जाहीर केली, औंढा नागनाथमध्ये त्यांनी 47.50 एवढी आणेवारी जाहीर केली, सेनगावमध्ये त्यांनी 48.85 एवढी जाहीर केली। सर या सगळ्यांचा विचार केला तर आता ज्या काही सुविधा यांना मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही आणि मुद्दाम हे लोक काय करतात, ही जी आणेवारी ही पैसेवारी ही 50च्या आतच नेहमी दाखवतात, जेणेकरून यांना या सवलती, यांना वसुली, यांना शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देता येऊ नये, निकषात हे लोक बसू नये आणि म्हणूनच ते हे 50 पेक्षा कमी दाखवतात। कारण काय बोलायचं, यांना मुद्दाम हे करत असतात, शेतकऱ्यांचा जीव घेत असतात मित्रांनो। बघूया अजून पुढचे जे काही जिल्हे असणार त्या जिल्ह्यांमध्ये किती हे देता, त्यानुसारच त्यांचंही दुष्काळग्रस्त किंवा जे काही अनुदान आहे ते अनुदान जाहीर होत असतं मित्रांनो। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।